नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवणार आहे कोल्हापूरचा मसाला टोस्ट किंवा मसाला पाव. तर त्यासाठी मी इथं 1 कप बेसन घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला हे बेसन भिजवून घ्यायचं आहे. तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा, त्यानंतर चिमूटभर हळद घेतलेली आहे मी ते घालायचं आहे. इथं मी 4 हिरव्या मिरच्या आणि लसूण काढून घेतलेला आहे मिक्सरमधून ते घालायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा. इथं घालायची आपल्याला खूप सारी कोथिंबीर. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचा आहे कांदा लसूण मसाला. यामध्ये आपण आज मसाला टोस्ट बनवणार आहोत. तर कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी अर्धा चमचा. तर आपल्याला हे त्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे घट्टसर. आपल्याला जास्त पातळ नाही करायचं. थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर एक बॅटर बनवायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला घट्टसरच बॅटर बनवायचं आहे. एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला. आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. आता व्यवस्थित आपल्याला यामधल्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत. एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे. आपल्याला जास्त पातळ याचं बॅटर बनवायचं नाही आहे. अशा प्रकारे आपण हे बॅटर बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला जास्त पातळ नाही करायचं. अशा प्रकारे बनवलेलं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया. इथं मी ब्रेड घेतलेले आहेत. मसाले टोस्टचे थोडे वेगळे राहतात ब्रेड, पण माझ्याकडे जे आहे अवेलेबल तेच घेतलेलं आहे. मी तर ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. अशा प्रकारे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता. तर आता आपल्याला हे एका ब्रेडचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे अशा प्रकारे तर आता आपण एकावर एक असे 2 ठेवून हे पिठामध्ये बुडवून आपल्याला तळायचे आहेत. अशा प्रकारे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. इथं आपल्याला आता हे याला पीठ लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे दोन्ही साईडकडून याला पीठ लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला हे सोडायचं आहे. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आता हे ब्रेड सोडून घ्यायचे आहेत पिठामध्ये बुडवलेले. दुसरा सुद्धा अशा प्रकारेच आपल्याला सोडून घ्यायचा आहे. त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित दोन्ही साईडकडून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. दोन्ही साईडकडून सुद्धा आपले मसाला टोस्ट तळलेले आहेत. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चवीला खूप छान लागतात हे मसाला टोस्ट.
लहान मुलांना तर एक खूप आवडतात. व्यवस्थित आता दोन्ही साईडकडून तळलेलं आहे, तर आता आपण काढून घेऊया. एका टिश्यू पेपरवर आपण हे काढून घेऊया. बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत. आता आपले मसाले टोस्ट तळून झालेले आहेत, तर आता आपण मिरच्या तळून घेऊया. तर हे मिरच्या मी चीर घालून घेतलेल्या आहेत. तर आता आपण गॅस बंद करून हे मिरच्या तळून घेऊया. हे मसाला टोस्ट मिरच्याबरोबर खूप छान लागतात. आपल्याला सॉस किंवा कोणती चटणी वापरायची गरज नाही आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम मिरच्यालाच आपल्याला थोडंसं मीठ लावायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मीठ लागलं जातं मिरच्याला. ते काढून घेऊया. तुम्ही बघू शकता गरमागरम आपला कोल्हापूरचा मसाला टोस्ट आपला तयार झालेला आहे. खायला खूप छान लागतो आणि अगदी हे 5 ते 10 मिनटात बनवून तयार होतो. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.